40 वर्षाचा पोऱ्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता. आज बापी जरी तो पोऱ्याला तो या चुना आहे का? अरे कोण कोणचा बापी? काही तंबाखू चुळी देते आमच्या पुढं. काय चाललंय? अरे तुका माझ्या बायकोचं भाऊ आहे का काय? तुला वारं गेलं का? तुला माणसं कळत आहेत का पुढं कोणी? काय चाललंय? म्हणजे तू कांद्याचा व्यापार करायला आला का आमच्याकडून? थोडं पथ्य पाळा, खाऊ नये असं म्हणणं आहे का माझं? पण आम्हाला पाहिलं निदान बुवा झाकून तरी ठेवली पाहिजे. खाय तू आमच्या पुढं पुढं होते राती नदी हो बरी नाही तुझी गाड झाली. अरे काय दरिद्री, मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली. आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली, त्याचा काय विषय नाही. 40 आपल्याकडे आता पोरं नशा करताय. काही पोऱ्यांच्या वाटावर मिशा नाहीत तरी पोरे दारू पेत आहे. काहींना फुटल्याच नाही, मिशाच नाही. काहींना फुटायच्याच बंद झाल्या बा, फुटानच. अरे काय लाज जिंकली एवढी एवढी आई काही 12वीला या फोयला. बापाची इस्टेट कवडीची न कमावता, रुपया न कमावता माणसाला लाज तरी वाटली पाहिजे व्यसन करायला. हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना त्यानं एखादीशी झक मारली तर चालेल. अरे तुझ्या डोक्याला त्याल बापाच्या घरातल्या पैशाचं आहे आणि तू 45ची टँगो पितो. ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ. आम्ही मरणाचे पैसे कमीतोय तरी वाय वाय वा हे गेलं ते गेलं ते गेलं. आज हेटवण गेला इन्कम काय? दारू तर काय स्वस्त नाही ना. एक माणूस चांगला दारू पिऊन टाईट करायला 550 रुपये लागत आहे. फार चांगला पायजाम्यात मुतस्तवर जर टाईट करायचं असेल तर 550 तो काहीच होत नाही. 200 तर हालतच नाही. दाब राहिला नाही दाब. आणि याला एकमेव कारण आहे, आकली नसताना पोऱ्यांच्या हातात बापाने कारभार देऊन टाकली. बाप त्यांना ठेवा. आता बोलू नये सणासुदीचे दिवस आहे, मला तळतळायला लावू नका, मला लय दम निघत नाही. आपण या टोणग्यांचं उक्त घेतलं का? 1% कोण आपल्या घरात कारभार करणारी? कोणत्याच बापाला सांगतो या पोऱ्यांच्या हातात कारभार द्यायचा नाही. तो पर्या बरोबर लोचेलाची करून पितो. त्याला म्हणतो तू या धमक आहे ना, आता हे 18 ते 22 आहे ना, यांना तर आपलं कधीही चॅलेंज आहे. तुमच्यात जर धमक असली ना धमक, तर फक्त आई बापाची इस्टेट सोडून वर्षभर पोट भरा आणि मग टँगो प्या. काय धमक आहे तुमची? कोण खात तुम्हाला बाहेर? BA BEd शेळ्यांकही BCom BPed कांद्याच्या कोण्या उपशित आणि MA BEd बैल पाणी पाजित. खात कोण तुला? लय पडले आपले वाक्य लिहून घ्या. अजून 10 वर्षानं तुम्ही शर्टिंग करून भीक मागणार, ध्यानात ठेवा. भिकाऱ्यांचे सुद्धा 3 गट होणार. 12वी पास 50 पैसे. कोण खात नाही बाई भाऊ. माझ्या डोक्याला केस कमी, एवढी कीर्तन केली म्या, मा कंबार बारीक झालं भाऊ. बांधू बांधू माझ्या अंगाला केस कमी भरतील एवढी गावं पाहिली म्या. अंगाची केस कमी. माया इतका कोणी इंडलाय नाही, माया इतका आराडलाच नाही कोणी. मोसमच्या वयात फोकस मध्ये गेलेला माणूस. मला आता आरडोच सुद्धा नाही. अजून 2 वर्षानं मी काढणार नाही, काढणार. तुम्ही म्हणले ना बा इंदुरी करून नुसता कानाया वालवायचा. लय आरडलेला माणूस. मला अशी तळतळी ती. मी शेतकऱ्याचा गरीबाचा मी वाईट बोलतो याचं कारण आहे. मी स्वतः वाईट बोलतो याचं कारण आहे. मला बिंबीच्या देठापासून वाटतं तुम्ही बदलावा. एखादं पोरग उन्हात खेळत असतात, आई म्हणते सावलीत मर. मर या शब्दात प्रेम आहे. अरे काय आयुष्याचं वाटून झालंय. बापांना सुद्धा लाज नाही राहिलो. बापाने खुशाला टोणग्यांच्या हातात कारभार देऊन ठेवला. अहो एक बाप तर असा भेटला मला त्या दिवशी. त्यानं सांगितलं महापोऱ्या 3 वर्ष दारू पितोय मला माहित नाही. हे म्हणलं तुम्ही बाप जिंकत्याची. ते असं टाईट झालं माया. मग म्हणलं तुम्हाला माहित का झालं? म्हणलं काल हो. काल कस काय? मी आत घुसलो तो बाहेर आला, नाही तर मला काय माहिती. हा विनोद नाही. काय संपलं? दाब. दाब संपलं म्हणजे लाज इकली का दाब. याला 2 नीती. नीतीचा तर सुपडा
जप्तीचं काही राहिलंच नाही. एखाद्याला पैसे उचने दिले तुम्ही तुला ओळखीतच नाही. आता कोणची गाठ घ्या. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणलं ना तुला 500 रुपये देतो त्या बापाय तोंडात हाणीन देईल. त्याला जल का म्हणून आणली मग का 500 बुडीतो का. आता जर तुम्हाला एखाद्याला म्हणले ना तुम्ही तुला लाख रुपये देतो, उद्या सकाळी 9 वाजेपोत इंदुरीकर दिसता कामा नाही. गेला लाख रुपयात. असं काय करणार. भाऊ बुद्धी भ्रष्ट समाजामध्ये माणसं काही करू शकतात. मला सांगा, आईला मारणारी माणसं नाहीत, बापाला मारणारी माणसं नाहीत, बायकोला त्रास देणारी माणसं नाही. माणसं हलकट वागायला लागल्यावर किती हलकट वागू शकतात. याला एकमेव कारण आहे नीती नाही. नीतीचा तर सुपडा साप झाला. आता काय नीतीन काय आले, दाब संपला, नीती संपली, संस्कृतीचा तर बट्या बोळ झाला. आता गेल्या वर्षी असा एक शर्ट आलता त्याला पॅन्टची गरजच नाही, गुडघ्याच्या खाली शर्ट. यंदा इथवरच आला एक. काय शर्ट आलाय काय तो एक शॉर्टकट का शॉर्ट हँड काय आले ते. पुढच्या वर्षी शर्टच नाही, उघडे गडी येणार उघडी. एवढं सुंदर शरीर भगवंताने दिलंय आणि तुझ्या झाकायचं जीव आलंय. अरे काय दरिद्री आहे तू. काही नाही. आता गाया पाळायचं सोडून दिलंय. ते कुत्रा आणलंय कुठून, ते टॉमी का काय ती कुत्र्या संघ चिंडा तेव्हा. ती बरमुडा का फरमुडा पॅन्ट, कुत्र पुढं नाही माग. अरे कोण कोणला हिंडीत भाऊ. ते कुत्र लोकांना सांगत हा काय आता मी हिंडून आणतो. ते कुत्रा जे चोर आल्यावर झोपत मालक उठल्या बुखात, तरी त्याला बिस्किट आहे हो. तरी त्याला काय बिस्किट. आणि आपलं गावठी कुत्रा अख्या गावाच्या भाकरी खात झोपाया अंगणात येत, त्याला कोणी बांधीन. आणि ते कुत्राला असं आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं ना ते कुत्र जाग्यावर मरण. गावठी कार्यक्रम नाही कठीण. गावठी आया आया आया. मित्रांनो, आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी. मित्रांनी आपल्याला त्रास दिला कोणी, भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी, नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचा. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटोळं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण. एका मिनिटात 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000. रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल. हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान गरज न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवार मटकीवार भातवार. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडं काय, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची. काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं, बंटी वंटी सट्टी फंटी वंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला. 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती. नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता, आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरला. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं